नमस्कार मित्रांनो, डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रत्येक विषयासारखा आजचा विषय देखील खास असणार आहे. प्रत्येक घरामध्ये किचन असतं, पण ते किचन कोणत्या बाजूला असावं यावरून खूप सारे प्रश्न आहेत. कोणती दिशा ही किचनसाठी किंवा गॅस स्टोव्ह मांडण्यासाठी उत्तम असते, या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पूर्व दिशा ही गॅससाठी किंवा किचनसाठी सर्वोत्तम मानली जाते. पण जर आपलं किचन पश्चिम दिशेला असेल तर काय करायचं, याचे काय परिणाम होतात हे देखील पाहूया आणि याच्यावर काय उपाय करता येतील हे देखील आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा. आपल्या घरामध्ये किचन म्हणजेच स्वयंपाकघर हे केवळ अन्न शिजवण्याचं ठिकाण नसतं, तर ते आपल्या घराचं ऊर्जा केंद्र असतं. वास्तुशास्त्रानुसार अग्नीची योग्य दिशा ही आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट मानली जाते. पण अनेकदा फ्लॅट सिस्टीम असेल किंवा आपण रेंटनी राहतो, दुसऱ्याच्या घरात राहतो, अशा ठिकाणी या गोष्टी उपलब्ध नसतात किंवा जागेच्या अभावामुळे या किचनमध्ये किंवा या किचन पश्चिम दिशेला देखील बांधलेले असते. मग अशा वेळेस काय करायचं? आता प्रश्न पडतो की जर किचन पश्चिम दिशेला असेल तर आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि पैशावर, नातेसंबंधांवर काय परिणाम होतात? हे शुभ असते की अशुभ असते? आणि जर काही दोष असतील तर घर तोडफोड करता येईल का? किंवा तोडफोड न करता त्यावर कोणते सोपे उपाय करता येतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावरच सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण शेवटी मी काही अत्यंत महत्त्वाचे वास्तू तोडगे सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की वास्तुशास्त्रामध्ये पश्चिम दिशेला कोणते स्थान आहे. पश्चिम दिशा म्हणजे ही वरुण देव म्हणजेच पाण्याचे देव आणि शनिदेव यांच्याशी संबंधित आहे. तसेच ही दिशा लाभ आणि यशाची दिशा देखील मानली जाते. जेव्हा या दिशेला अग्नी म्हणजेच आपलं किचन येतं तेव्हा त्या दिशेचं संमिश्र परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच या दिशेला जर आपलं किचन असेल पश्चिम दिशेला तर यामध्ये काही चांगले परिणाम होतात, त्या देखील काही वाईट म्हणजे दुष्परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात आधी जाणून घ्या की पश्चिम दिशेला किचन असणं म्हणजे नक्की कोणती दिशा. आता काही जणांना या गोष्टी बऱ्याचदा लक्षात येत नाहीत. तर स्वयंपाक करताना आपलं तोंड पश्चिम दिशेला होतंय असं झालं की समजायचं आपलं किचन हे पश्चिम दिशेला आहे. तर यामध्ये कोणते परिणाम, सकारात्मक परिणाम कोणते होतात, बेनिफिट म्हणजे आपल्याला फायदा काय होतो ते आधी मी तुम्हाला सांगते. जर तुमचं पश्चिम दिशेला किचन असेल तर तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात हे बघूयात. तर पहिल्यांदा आर्थिक लाभामध्ये काही वास्तूंमध्ये आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. आता या गोष्टी बऱ्याचदा वास्तूवर अवलंबून असतात आणि त्या घरात राहणाऱ्या माणसांच्या राशीनुसार आणि त्यांच्या ग्रहदशेवरून देखील हे परिणाम ठरतात. तर पश्चिम दिशेचे किचन व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांचे रोजच्या कॅश फ्लोअरवर चालते त्यांच्यासाठी अचानक धनलाभ घडवून आणू शकते. म्हणजेच जर तुमचं किचन पश्चिम दिशेला आहे आणि तुम्ही रोज व्यवसायात आहात किंवा रोज तुम्ही बँकेत असाल, बँकेतले लोक बघा रोजचे कॅश त्यांच्या हातामध्ये असतो, येत जात असतो किंवा व्यापारी असतात, रोजची उलाढाल ज्यांची असते पैशाची त्यांच्या जीवनात अचानक धनलाभ घडवून आणू शकतो. त्यानंतर करिअरमध्ये देखील प्रगती होते. जर तुमचं किचन पश्चिम दिशेला असेल, किचनची वास्तू योग्य रीतीने संतुलित केलेली जर असेल तर घरातील सदस्यांना त्याच्या कामात यश मिळतं किंवा नवीन नवीन संधी मिळतात. करिअरमध्ये प्रगती मिळण्याची शक्यता असते, पण यासाठी काय करायचं, पश्चिम दिशेला असलेलं किचन संतुलित असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे झाले 2 फायदे. त्यानंतर पश्चिम दिशेला असणारं किचन नकारात्मक परिणाम कोणतं देतं, काय काय चॅलेंजेस येतात, साईड इफेक्ट कोणते हे आपण बघूयात. पण जर या दिशेला काही दोष असतील तर आपण पाहिलं फायदे कोणते होणार आहेत. ते फायदे कधी, जर किचन पश्चिम दिशेला असून त्यामध्ये जर आपण दोष निवारण केलं, संतुलित ठेवलं तर वरील फायदे म्हणजे मी सांगितलेले आर्थिक लाभ आणि करिअरची प्रगती हे फायदे आपल्याला मिळून घेता येऊ शकतात. पण
जर हे किचन पश्चिम दिशेला असेल आणि दोष निवारण केलं नसेल, ते संतुलित नसेल, तर काही समस्या देखील जाणवू शकतात. त्यामध्ये पहिली समस्या आणि सर्वात मोठी म्हणजे आरोग्याच्या तक्रारी. यामध्ये घरातल्या मुख्य महिला किंवा स्त्रियांच्या बाबतीत कंबरदुखी, पायाचे त्रास, पोटाचे त्रास आणि थकवा जाणवू शकतो. त्यानंतर घरामध्ये अवाजवी खर्च होऊ शकतो. म्हणजे पैसा येतो पण तो टिकत नाही. जितकी कमाई होते तितकाच किंवा त्याहून अधिक खर्च अचानक उद्भवतो. स्वभावामध्ये चिडचिड होते. याचं कारण पाहिलं असता तर आग्नेय आणि पश्चिम दिशेच्या ऊर्जेचा मेळ न बसल्यास घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद किंवा चिडचिड होते. पश्चिम दिशा ही वरुण देवाची दिशा म्हणजे पाण्याची दिशा आहे आणि त्या दिशेला जर आपण गॅस ठेवला किंवा स्वयंपाक करायला सुरुवात केलं तर अग्नी आणि पाणी यांचा मेळ कधीच बसत नाही. त्यामुळे घरामध्ये चिडचिड होणे, विनाकारण वाद होणे या गोष्टी दिसायला लागतात. त्यानंतर किचनमधील अंतर्गत मांडणी कशी असावी. जर आपलं किचन हे पश्चिम दिशेला असेल आणि जर आपण त्यामध्ये बदल करू शकत नसेल, तोडफोड करू शकत नसेल किंवा आपण रेंटने राहत असेल, त्यामध्ये आपल्याला बदल करणं शक्य नाही, तर अशा वेळेस काय करायचं. तर यामध्ये काही बदल करायची गरज असते. अंतर्गत मांडणी काय करायची, तर योग्य मांडणी ठेवून तुम्ही यातील बहुतांश दोष दूर करू शकता. यामध्ये पहिल्यांदा येतं गॅसची शेगडी. म्हणजे गॅसची पोझिशन कुठं ठेवायची. स्वयंपाक करताना तुमचं तोंड पूर्व दिशेला यावं अशा पद्धतीने गॅसची शेगडी ठेवा. म्हणजे भलेही तुमचे किचन पश्चिम दिशेला असेल तर तुम्हाला अपोजिट साईडला उभे राहून जर स्वयंपाक करता आला तर हे एक पर्याय निवडा. त्यानंतर हे आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि जर पूर्व दिशेला तोंड करणं शक्य नसेल तर उत्तर दिशेकडे तोंड राहील याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक करा. हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून स्वयंपाक केला तरी देखील चालेल. त्यानंतर पाण्याची जागा. आता स्वयंपाकघरात पाणी आणि किचन बहुतांश बेसिनचे सिंक असतील आणि किचनचा गॅस स्टोव्ह हे सलग पाहायला मिळतात. तर ते एकत्र नसावेत किंवा जवळजवळ असले तर त्यामध्ये आपण काहीतरी पडदा किंवा काहीतरी मध्ये असे ठेवायचं आहे जेणेकरून ते वेगवेगळे राहतील. पश्चिम दिशेच्या किचनमध्ये सिंक किंवा पाण्याचे फिल्टर हे नेहमी उत्तर आणि ईशान्य कोपऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपलं किचन, समजा तुमचं किचन पश्चिम दिशेला आहे आणि तुम्हाला पाणी आणि गॅसचं शेगडी हे सलग आहेत, त्यामध्ये तुम्हाला मध्ये कंपार्टमेंट करता येत नाही किंवा मध्ये पडदा टाकता येत नाही, तर काय करायचं अशा वेळेस. उत्तर दिशेला सरकून म्हणजेच ईशान्य कोपरा, उत्तर पूर्व कोपरा यामध्ये पाण्याचे जे आपले भांडी आहेत किंवा फिल्टर आहे हे या कोपऱ्यात ठेवायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर फ्रीज आणि मायक्रोवेव्ह ह्या ज्या गोष्टी मी सांगते ह्या सगळ्या पश्चिम दिशेमधील किचन असणाऱ्या घरांसाठी आहेत किंवा वास्तूंसाठी आहेत. तर आपण पाण्याची जागा चेंज करून पाहिली. त्यानंतर गॅस शेगडीची पोझिशन कुठं ठेवायची हे देखील पाहिलं. त्यानंतर फ्रीज आणि मायक्रोवेव्ह सारख्या वस्तू. तर फ्रीज किंवा ओव्हन असेल किंवा इलेक्ट्रिक जड वस्तू असतील या किचनच्या दक्षिण किंवा नैऋत्य भागामध्ये आपण ठेवायच्या आहेत. म्हणजेच साऊथ वेस्ट भागात आपण या गोष्टी ठेवायच्या आहेत. त्यानंतर पश्चिम दिशेच्या किचनसाठी सोप्या आणि काही वास्तू उपाय आहेत, प्रभावी उपाय आहेत, ते आपण पाहूयात. सर्वात महत्त्वाचा भाग आहे या व्हिडिओचा. जर किचन पश्चिम दिशेला असेल आणि तुम्हाला मी वर सांगितलेल्या समस्या जाणवत असतील तर कोणतीही तोडफोड न करता काही सोपे उपाय करू शकता आपण. जर तुम्हाला मी वर सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक करणं शक्य नसेल किंवा पूर्व दिशेला तोंड करून स्वयंपाक करणं शक्य नसेल तर अजून काही उपाय आहेत. ते म्हणजे किचनच्या रंगाचा किचनमध्ये भिंतींवर आपण काही योग्य रंग वापरून देखील हे दोष आपण कमी करू शकतो. तर पश्चिम दिशेच्या किचनमध्ये चुकूनही लाल,
गडद गुलाबी किंवा केशरी रंग वापरायचा नाही. याऐवजी किचनच्या भिंतीवर पांढरा, ऑफ व्हाईट, राखाडी किंवा हलका पिवळा असे रंग वापरायचे. यामुळे काय होतं तर तिथली ऊर्जा जी असते ती शांत होते. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे गॅसच्या शेगडीखाली नेहमी पिवळा दगड ठेवायचा असतो. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुमच्या गॅसच्या शेगडीच्या खाली पिवळ्या रंगाचा जेसलेमर मार्बल किंवा पिवळ्या रंगाची टाईलची जी फरशीचा तुकडा असतो किंवा दगड असतात हे ठेवले जातात. किंवा यामुळं काय होतं, ठेवल्यामुळं काय होतं, आग्नेय आणि पश्चिम दिशेतील ऊर्जेचा समतोल साधला जातो आणि वास्तुदोष कमी होतो, दूर व्हायला मदत होते. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे समुद्री मीठ. समुद्री मीठ तुम्हाला माहिती असेल. किचनच्या कोणत्याही एका कोपऱ्यात एका काचेच्या वाटीत अख्खं समुद्र मिठाचे खडे भरून ठेवायचे. काचेची वाटी घ्यायची, त्यामध्ये मिठाचे खडे टाकायचे, भरून ठेवायचं, कोणत्याही कोपऱ्यात ठेवायचं. हे मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. दर 15 दिवसांनी काय करायचं, हे मीठ बदलायचं, बेसिनमध्ये वाहून घालवायचं. बेसिनमध्ये पाण्याचा कॉक चालू करायचा आणि हे मीठ टाकायचं. हे मीठ वाहून जाऊ द्यायचं. वाटी पुन्हा एकदा नवीन मिठाने भरायची आणि ठेवून द्यायची. म्हणजेच प्रत्येक 15 दिवसांनी, म्हणजे प्रत्येक अमावस्येला आणि प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करायचा. याने देखील पश्चिम दिशेला असलेल्या किचनचे वास्तूचे दोष देखील कमी होतात. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे पांढरी फुलं आणि शोभेच्या वस्तू. काय करायचं तर किचनच्या खिडकीत किंवा उत्तर पश्चिम भागात पांढऱ्या रंगाच्या फुलांची कुंडी किंवा पांढऱ्या वस्तू ठेवायच्या. याने काय होतं तर वरून देवाची कृपा राहते आणि घरात सुख शांती टिकून राहायला मदत होते. तर हे होते 4 महत्त्वाचे उपाय. तर मित्रांनो, पश्चिम दिशेला किचन असणे म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. सहसा पश्चिम दिशेला किचन असू नये, पण जर असेलच त्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही, तर अशा वेळेस काय करायचं, थोडाफार बदल करायचा. योग्य उपायांच्या मदतीने आपण दिशेची सकारात्मक ऊर्जा स्वतःच्या फायद्यासाठी वापरायची. तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना करायची. तर मित्रांनो, पश्चिम दिशेला जर किचन असेल तर हे उपाय करायचे आणि काहीही तोडफोड न करता जे साधे उपाय आहेत, अगदी साधे उपाय आहेत, हे उपाय जरी आपण केले तरी आपल्याला बऱ्यापैकी दोष निवारण मिळू शकतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचे किचन कोणत्या दिशेला आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.